मुंबईमध्ये उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांना मतपेट्या आणि साहित्यांचं वाटप केलं जात आहे। दक्षिण मुंबईतल्या साहित्य वाटप निवडणूक केंद्रातनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। राज्यात 13 जागांसाठी लोकसभा निवडणुका होत आहेत। मुंबईतला हा 5वा टप्पा असणार आहे, ज्या ठिकाणी लोकसभा निवडणुकींसाठी मतदार पेट्यांचं आता वाटप केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईत 24,90,238 हे मतदार असून त्यांच्यासाठी 2,520 मतदान केंद्र ही उभी करण्यात आल्याची माहिती ही निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली आहे। झिरो टॉलरन्सीवरती या ठिकाणी संपूर्ण पोलीस बंदोबस्त असणार आहे। मतदान केंद्रात कुठल्याही प्रकारे मोबाईल नेण्यास देखील मज्जाव करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की ही दृश्य आहेत ती या ठिकाणाहून मतदान पेट्यांचं वाटप हे टप्प्याटप्प्याने केलं जात आहे। या मतदान पेट्या या मतदान केंद्रांपर्यंत सुरक्षित नेण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आलेला आहे। प्रत्येक बसेसवरती जीपीआरएस सिस्टीम ही देखील लावण्यात आलेली आहे, त्यामुळे नेमक्या या बस ठराविक वेळेत आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यास कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी देखील घेण्यात आलेली आहे। या मतदान पेट्या घेऊन सुरक्षितरित्या मतदान केंद्रांवर पोहोचलं जाणार आहे आणि 20 तारखेला मतदान हे देखील होणार आहे। विशेष म्हणजे मतदान करताना कुठल्याही प्रकारे मोबाईल नेण्यास हा मज्जाव करण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिकांना आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेलं आहे की मतदान करताना त्या ठिकाणी मोबाईल नेऊ नये हे विशेष आवाहन करण्यात आलेलं आहे। रुपेश शेलारसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।